आमदार राजू खरे यांचा मोहोळ पंचायत समितीच्या वतीने सत्कार, तालुक्याच्या विकासावर झाली चर्चा। प्रशासन आणि लोकप्रतिनिधीची मोठ गट विकास अधिकारी व सभापतीच्या हस्ते आमदार राजू खरे यांचा सन्मान। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मोहोळ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वार शुक्रवार 1 मे रोजी सकाळी तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण पार पडल्यानंतर आमदार राजू खरे यांनी पंचायत समिती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। यावेळी पंचायत समिती गट विकास अधिकारी विवेक जमदाडे आणि सभापती असलम चौधरी यांच्या हस्ते आमदारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तहसील कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर पंचायत समितीचे सभापती असलम चौधरी आणि गट नेते संजीव खिलारे यांनी आमदार राजू खरे यांना पंचायत समितीला भेट देण्याची विनंती केली होती। या विनंतीला मान देऊन आमदारांनी सभापती कार्यालयास भेट दिली। यावेळी त्यांनी पंचायत समितीच्या कामकाजाची पाहणी केली। विकास कामावर मंथन या भेटीदरम्यान आमदार राजू खरे, गट विकास अधिकारी विवेक जमदाडे आणि सभापती असलम चौधरी यांच्यात मोहोळ तालुक्यातील विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली। तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, ग्रामीण भागातील योजनेची अंमलबजावणी आणि आगामी काळातील नियोजन प्रकल्पाबाबत या प्रसंगी सकारात्मक चर्चा करण्यात आली। या सोहळ्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रमेश बारसकर, पंचायत समिती सदस्य धनाजी माळी, बाळासाहेब गायकवाड, संजय अण्णा क्षीरसागर यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहत रहा तडका न्यूज मराठी। आपण सगळेजण सन्माननीय नेते मंडळी, पत्रकार मंडळी, आपण हे आलात, आपलंही मनापासून स्वागत। आणि पंचायत समितीच्या वतीनं माझे सहकारी आदरणीय सभापती असलमभाई चौधरी आणि गट विकास अधिकारी आदरणीय साहेब यांनी त्यांचा सन्मान करावा अशी जमदाडे सरांनी आणि असलमभाईने अशी त्यांना विनंती करतो। साहेबांनी आपण सगळेजण सन्माननीय नेते मंडळी, पत्रकार मंडळी, आपण हे आलात, आपलंही मनापासून स्वागत। आणि पंचायत समितीच्या वतीनं माझे सहकारी आदरणीय सभापती असलमभाई चौधरी आणि गट विकास अधिकारी आदरणीय साहेब यांनी त्यांचा सन्मान करावा अशी जमदाडे सरांनी आणि असलमभाईने अशी त्यांना विनंती करतो। साहेबांनी खरं तर सन्माननीय राजाभाऊ माझे मित्र आहेत, अत्यंत गरिबीची चटके सुचलेला, रस्त्यावर लढणारा, सगळे गुण त्यांच्याकडे आहेत। तालुक्याचा विकास करताना नुसत्या कागदोपत्रीच विकास होत नसतो, तर अधिकृतपणानं कृतीमध्ये हे सगळं उतरवून सगळ्या अधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कसं काम करायचं हे त्यांच्याकडून शिकावं, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। धन्यवाद।